मी सुशीला नेमाने माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज मी माझ्या नंदेकडे आलेली आहे। रक्षाबंधन आहे तर आणि आज माझ्या मी भावाला राखी बांधणार आहे आणि माझी नणंद माझ्या मिस्टरांना बांधणार आहे। तर असं आम्ही एकत्र प्रोग्राम करणार आहोत। हे आमचं गोलखंडाचं चला मी आता माझ्या नंदेचं घर वगैरे दाखवतो। नंदेने काय काय बनवलं आहे पदार्थ आज भावासाठी तेही दाखवणार। असं मंदिर आहे। आता आम्ही दर्शन वगैरे करून आलो मंदिरातून। नंद्याचं मागचं पडसावून बोलतात, परडा बोलतात आमच्याकडे गावी, ते आहे। इथे खूप भाज्या वगैरे लावलेल्या आहेत त्याने। हे बघा असे गावठी भेंडे लावलेले आहेत, मस्तपैकी असे गावठी भेंडे आलेले आहेत। हे बघा गावी आता तेरड्याची फुलं आलेली आहेत, मस्तपैकी अशी तेरड्याची फुलं आलेली आहेत। मोरांचं पीठ केलेलं आहे। आता आमच्या ताई सांगतील काय काय टाकलं ताई याच्यात। त्यात 1 वाटी चणा डाळ हां आणि अर्धा चमचा मेथी, हां 2 चमचे बडीशेप, अच्छा आणि किंचित धणे घ्यायचे, ते भाजून मिक्सरला काढायचे। हां हां त्यानंतर पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ते पातळ करायचं का? असा हा पातळ केलेला आहे आणि मग तो त्याला खला म्हणतात आमच्या इथं। हां हां तो सगळा खला थोडंसं गूळ आणि मीठ टाकून हळद टाकून पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आणि तो खला त्यात शिजवायचा। आणि मग धुतलेलं तांदळाचं पीठ असतं त्यात ते सगळं असं मिक्स करून घ्यायचं। हां म्हणजे आपण कोंबडी वडे करतो त्याच तीच पद्धत, फक्त हे पातळ करायचं। थोडंसं ओलं खोबरं, अच्छा हां, आणि गूळ आणि गूळ ते त्यात मिक्स करून नंतर मग हे असं जाडसर करायचं। 3 ते 4 तास त्याला भिजत ठेवायचं। हां आणि मग आपलं थोडं थोडं घेऊन असं घामण्यासारखं आता मग करताय का तुम्ही? आता त्याला तेल लावून घ्यायचं पहिला। बघा आता हे बघा असे भानोरले बनवतात। थोडंसं पिठामध्ये पण तेल टाकायचं म्हणजे त्याने चिकटत नाही तव्याला वगैरे, चिकटत नाही आपलं भानवली। हां 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 हे बघा हे असं केलं। हां असं पातळ केलं। पीठ घेऊन थोडं पातळ करायचं, जाडसर नाही करायचं। हां 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 आणि ह्याच्यात पण थोडंसं तेल टाकायचं हां चमचाभर आणि याला तेल लावून घ्यायचं। मस्त आणि मग झाकण लावायचं। अशी छान भानोरली झालेली आहे। वडीचा बेत आहे हे बघा आता मस्तपैकी भानोरली। आता हे पलटी मारणार ना? पलटी मारणार। मस्त छानपैकी अशी दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायची आहे। खायला एवढी अप्रतिम लागते ना, आणि खिरीसोबत तर एकदमच मस्त लागते। त्यामुळे खायला ही खीर, शेवयांची खीर। अच्छा एवढे पदार्थ केले कधी? किती वाजता तुम्ही सुरुवात केली जेवणाला? सकाळी लवकरच केलं। भाऊ यायचंय घरी हां आणि शिवाय श्रावण महिना ना, हां सगळे यायचे आहेत। हां छानपैकी आज शनिवार पण आहे म्हटलं, श्रावण महिन्यात हे असेच पदार्थ इथले करतात। हां आज त्यांनी खूप जेवण केलेलं आहे आमच्यासाठी। किती प्रकारच्या भाज्या केलेल्या आहेत। आमच्याकडचा चवळी बटाटा स्पेशल असतो, भरीत, शेंगांची भाजी केली आहे, त्या अशा भानोरल्या केल्यात, ही नारळाची चटणी केलेली आहे घावण्यांसोबत खायला। घावणे वेगळे असतात आणि भानोरल्या वेगळ्या, तुम्हाला मी आता दाखवणार आहे कशा कशा बनवतात। आणि ही चवळी बटाटी, आलू वड्या केलेल्या आहेत, ही मेथी केलेली आहे, 4-5 भाज्या केलेल्या आहेत।